नमस्कार, माझे नाव तनुजा कृष्ण वालेकर आहे। मी हितोपदेश या पुस्तकातील एक गोष्ट तुम्हाला वाचून दाखवणार आहे। माझ्या गोष्टीचे नाव आहे ब्राह्मणाने बांधला हवेत इमला। चला तर आपण पाहूया। एक आटपाट नगर होते। तिथे एक ब्राह्मण राहत होता। तो ब्राह्मण शिकला सवरलेला होता आणि त्याचा स्वभावही आळशी होता। तो शेख चिल्लीसारखा विचार करत राहायचा आणि दिवसा सुद्धा स्वप्ने पाहायचा। तो काही काम करायचा नाही आणि भिक्षा मागून आपले पोट भरवायचा। कोणताही सण आला की त्याला खूप आनंद व्हायचा, कारण आज तर मला भिक्षेमध्ये चांगले चांगले खाद्यपदार्थ मिळतील असे त्याला वाटायचे। मकर संक्रांत आली। संक्रांतीच्या दिवशी दानाचे मोठे महत्त्व असते। ब्राह्मणाने विचार केला की आज तर खूप धन मिळेल, संध्याकाळपर्यंत मी अगदी मालामाल होऊन जाईल। असा विचार करून त्याने झोळी उचलली, काठी घेतली आणि तो भिक्षा मागायला निघाला। वाटेमध्ये पहिल्यांदा आले ते कुंभाराचे घर। त्या घराला मोठेसे अंगण होते। तिथं मडक्यांचा मोठा ढीग पडला होता। ब्राह्मण अंगणातूनच मोठ्याने म्हणाला, संक्रांतीच्या दिवशी ब्राह्मणाला काहीतरी दान द्या आणि खूप खूप पुण्य मिळवा। कुंभार म्हणाला, गरज असेल तर दान म्हणून एक मडकं घेऊन जा। ब्राह्मण मडके घेऊन पुढे निघाला। तो संक्रांतीचा दिवस होता, त्यामुळे सर्वांच्या घरातून तिळगुळ शेंगदाण्याचा काही ना काही पदार्थ ब्राह्मणाला दान म्हणून मिळत होता। तिळगुळाची आणि शेंगदाण्याची चक्की, तिळाचे लाडू, अनशिधा असे बरेच काही ब्राह्मणाला दान म्हणून मिळाले। ब्राह्मणाला खूप आनंद झाला, पण आज भिक्षा मागण्यासाठी त्याला खूप फिरावे लागले होते, त्यामुळे त्याचे पाय दुखू लागले होते। भिक्षा मागून परतताना अखेरीस पुन्हा त्या कुंभाराच्या घर आले। ब्राह्मणाने विचार केला की खूपच थकल्यासारखे वाटत आहे, तेव्हा कुंभाराच्या घरात जावे आणि अंगणामध्ये झाडाखाली थोडा वेळ आराम करावा। अंगणामध्ये मडक्यांचा ढीग होता। त्याच्या जवळ झाडाची सावली पडली होती। त्या सावलीत ब्राह्मण हळूहळू अर्धवट झोपलेल्या अवस्थेमध्ये तो विचार करू लागला, आज तर खूप सारी कमाई झाली। सुरुवातीलाच कुंभाराने एक मडके दिले, जणू काही त्याने आपल्याला सर्व खाद्यपदार्थ ठेवण्याची हे मडके दिले असावे। प्रत्येक घरातून काही ना काही खाद्यपदार्थ दान म्हणून मिळत गेले। ते सर्व मी या मडक्यात भरत आलो। धन्यवाद।